आंदोलनामुळे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगेंना हे निर्देश दिलेले आहेत। कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारनं घ्यावी असं देखील मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे। जरांगेंना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र इतरांना सामान्य माणसांना त्रास होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत। आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली। हायकोर्टामध्ये युक्तिवादामध्ये नेमकं काय झालेलं आहे तर राज्य सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना जरांगेंचं आंदोलन सुरू, ही सरकारची भूमिका। सरकार याचिकाकर्त्यांच्या बाजूने पहिल्यांदा युक्तिवाद करताना दिसतंय असं जरांगेंच्या वकिलांनी म्हटलं। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असेल तर आम्ही कारवाई करू असं महाधिवक्ता यांनी म्हटलेलं आहे। सरकार आंदोलनापासून रोखू शकत नाही, पुढील सुनावणीसाठी सोमवारची तारीख द्या असं जरांगेंच्या वकिलांनी म्हटलं। सोमवारपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची ग्वाही देऊ शकता का असा सवाल कोर्टानं केला। जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली नाही, मराठा आंदोलक समितीने आंदोलनाची हाक दिलेली आहे असं जरांगेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। ज्यात हजारो लोक आहेत त्यापैकी जरांगे एक आहेत असं जरांगेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। रस्ते बंद करा, लोकांना वेटीस धरा, हे ज्या सगळ्या ज्या बाबी आहेत ते स्पष्टपणे आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। 19 नंबरचा पॅराग्राफ रेफर करत आणि जे जरंगेसाठी वकील आले होते सन्माननीय थोरात साहेब त्यांच्या तोंडून वधवून घेतलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं आंदोलन व्हायलेंट आंदोलन होणार नाही। याचा अर्थ 19 नंबर पॅराग्राफ स्पष्टपणे सांगतो की ऑब्स्ट्रक्शन करता येणार नाही, म्हणजे जरंगेच्या लोकांना आणि जरंगेला रास्ता रोको करता येणार नाही। हे मी डंके की चोट पे सांगू इच्छितो।